मग मी चला आज दवाखान्यात जायचंय, मला नाही माहिती. चल नाही बाई, नाही मी नाही येणार बाई निकू, पण का मला नाही भीती वाटते बाई एंडोस्कोपी करायची. पोटात मला नळी नाही घाली ते माहिती. बाई, मला नको, मी नाही येणार बाई, मरू दे तिला. मला नका सांगू ते. मला काय कर, आपण गोळ्या आणू मेडिकल मधून. नको, 5 दिवसाचा कोर्स झालाय कंप्लीट. बघितलं का पप्पा? नको बाई, मला लय भीती 5 वाटते. दिवसाचा कोर्स झालाय, अजून बरं वाटेना तरी नको नको म्हणून रात्रभर झोपत नाही, काय नाही. एंडोस्कोपी करून घ्या, काय आजार आहे ते कळलं आपल्याला. नाही बाबा, मी नाही जाणार दवाखान्यात, मला लय भीती वाटत, मी नाही जाणार. तू अशी करायला लागल्यानंतर माझं कोण बघणार? हा, मग आता शिकायला लागलं तुम्हाला, माझं कोण बघणार? जेवणीमध्ये नाही कळत, नाही कळ, आता जोडीशिवाय कळत आहे का? चोळीशिवाय नाही. हा. तुम्ही झाले तर मला बघशील तरी. मी तर थकलो आता, काय मी काय करणार? तुम्ही कशामुळे थकले? आजारामुळे थकले तुम्ही. घेऊन जायला मुलगा आहे, दवाखाना करून लय घे. दुखत आहे माझं. आता नका बसू, जायचंय आपलं. आयो, एंडोस्कोपी करायची, तिथं अजिबात भ्यायचं बीचं नाही. मला लय भीती वाटत बाई, नको नको. काय नाही होणार. ते फक्त आपल्याला कशासाठी आहे की आतमध्ये काय आहे नेमकं, कशामुळे कशातून नळी घाली त्यात बाई, ते लय भीती वाटत मला. घालू मी द्या. तर म्हणते माझ्या आधी डॉक्टरच नाही पाहिजे, नसायला पाहिजे तिथं. हा, तुम्हाला हेच वाटू राहिले म्हणून तुम्ही कवाची टाइमपास करू राहिले, आवडलंय तरी पण. मी काय म्हणते, डॉक्टरला काय आहे ते सांगायचं. तसं पण 5 दिवसाचा आपला कोर्स झालेला आहे. 5 दिवसाचा कोर्स झालं, गोळ्या खाल्ल्या, सगळं झालंय, मला आता तरी थोडं बरं बरं वाटत नाही. वाटत बरं, तुम्ही असंच बसून राहतात एका साईडला धरून. बरं नाही वाटत म्हणूनच. ज्या वेळेस पोरं लहान लहान होते त्यावेळेस ऑपरेशन केलं, त्यावेळेस म्हातारीने केलं नाही, मलाच करावं लागलं. मी जरा त्यावेळेस तरुण होतो, सगळं काही केलं. म्हातारी गावाकड, मग तिथं कोणी बघणार नव्हतं, मला सगळं करावं लागलं. आता सुनबाई तूच घेऊन जा, मला तर येता येत नाही, तब्येत बरोबर नाही माझी. तुझ काही दवाखाना ट्रीटमेंट करून घे आणि त्याला बरं कर. चला आम्ही हॉस्पिटलला. मम्मी इथं चप्पल काढायची, हळूच चला. त्या दिवशी आहे ना मम्मीची तब्येत खूप खराब झाली, तर आम्ही आहे ना त्यांना रात्रीची हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली, तर 12 वाजता. तर त्यानंतर मग आम्ही इथं ह्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो त्यांना. आणि मग इथं असं सांगितलं की 5 दिवसाचा कोर्स करा आणि मग त्यानंतर एंडोस्कोपी करायची. तर ही आहे त्यांची फाईल. अरे बघा, इथं 5 दिवसाच्या त्यांना गोळ्या दिल्या होत्या. तर गाईज, मम्मीला ही गोष्ट माहित नाही की त्या दिवशी ना मम्मीला बाहेर काढून दिलं आणि आम्ही दोघंच आतमध्ये होतो. तर त्यावेळेस असं सांगितलं होतं की काहीतरी सिरियस प्रॉब्लेम असू शकतो म्हणून, आणि ते तर त्यांना नाही माहिती. त्याच्यामुळे मग त्यांनी एंडोस्कोपी करायला लावली. आणि आज एंडोस्कोपी केल्यानंतर कळन की काय रिझन आहे म्हणून दुखण्याचं. म्हणजे त्या जेवणच करत नाही, जेवण केलं ना त्यांना एकदम असं कोपऱ्याला टोचल्यावर होते आणि खूप म्हणजे दुखते. असे एकदम अंगाचं असं पिळा करून घेऊन राहिल्यात त्या. असं एकदम म्हणजे एकदम झोपून घेऊन राहिल्यात, त्यांना काही सुचत नाही. जेवलं का एवढा त्रास होतो त्यांना, असं टोचतं असं आतमध्ये. जसं काय काही आपल्याला सुई टोचल्याने कसं होतं तसं त्यांना एका साईडला टोचतं. पहिला तर त्यांचा आहे ना ऍसिडिटीचा खूप त्रास होता. तर ऍसिडिटीमुळे सगळ्यांना वाटायचं की पहिला ऍसिडिटीमुळेच असं म्हणून, आणि याच्या पहिले पण ट्रीटमेंट वगैरे चालू होती. तर हा जो प्रॉब्लेम आहे ना त्या दिवशी रात्रीपासून खूपच वाढायला लागला. आणि त्या दिवशी रात्री म्हणजे असं हाल झालं त्यांचं की त्या अशा एकदम रडत होत्या मोठ्या मोठ्याने की काय करू काय करू काय करू, नाही का, मरून जावं असं वाटतं. जशा कळा येतात का त्या टाईप त्यांना असं पोटात असं गोळा आल्याने सगळं असं हे होत होतं. तर आता माझा होप आहे की काही नाही निघावं म्हणून एंडोस्कोपी मध्ये. आता बघू काय होतंय, पण त्रास तर खूप आहे त्यांना. आता आम्ही त्यांना काही नाही सांगितलेलं म्हणल्यावर ते एवढ्या त्या गोष्टीवर रिॲक्ट नाही करू राहिले. तर जर आम्ही काही सांगितलं असतं त्यांना की डॉक्टर असं असं बोललेत तसं बोललेत, तर मग ते त्यांना आणखी ते गोष्ट सिरियस वाटली असती, त्यांनी ते आणखी मनाला घेऊन काहीच जेवण नसतं केलं. त्यामुळं मग आम्ही त्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या नाहीत. आता ते तिकडे बसलेल्या आहेत म्हणून मी सगळं तुम्हाला हे सांगतेय की असं असं झालंय म्हणून. तर आता इथं आम्हाला सांगितलंय की कमीत कमी 1 ते 1.5 तास लागेल. आता बघू शकता तुम्ही किती नंबर आहेत म्हणून इथे. मम्मी त्रास सुरू राहिला का? होतोय ना बाई त्रास, काय करू? ज्याचा त्रास तोच काढतो माणूस. रात्रभर झोप लागत नाही, उशी घेते अशी, उशी खाली झोपत, लय त्रास होतो. पाणी प्यायचं नाही अजून 2 तास, काय करू आता? तरी पण तुम्ही सहन करू राहिला तेवढं.
हाय ताकद तिथपर्यंत सहन करते. ज्या दिवशी ताकद संपली त्या दिवशी सगळं संपलं. काही नका म्हणू, गप्प बसा. मग काय आहे, तेवढंच ताकद आहे तिथपर्यंत. शेवटी आपला मार्ग आपल्यालाच काढावा लागत. ते तर राज्याचा त्रास त्याला सहन करावा लागत. दुसरं फक्त एक अंदाज लावू शकत आहे, एवढं दुखत असन किंवा तेवढं दुखत असन. म्हणजे ज्याचं दुखतं त्याला माहितीये किती दुखत पण किती काय म्हणा बाई, माझ्या सुनाला लई काळजी आहे बाई. 2 दिवसापासून माझ्या मागे लागली, मम्मी दवाखान्यात चला दवाखान्यात चला. सकाळी काही खाऊन दिलं नाही, पिऊन दिलं. मेन म्हणजे एंडोस्कोपी मध्ये काही खात नसते, पेत नसते. आता सकाळपासून मम्मीने काहीच नाही खाल्लेलं, काहीच नाही पेलेलं. ते अजूनच गळून जायचे लक्षण झाले. काय का असा बिचारी मारल्या आईवाने जीव लावायच. लेकी कशा ज्याच्या त्याच्या घरी जाते, आपल्या आपल्या घरी तात्पुरता येणार, आई संग बोलणार, खवळणार, असं झालं तसं झालं. परत आई जेवली का झोपली का त्या कॉन्टॅक्ट नाही करू शकत. सून बघत तसं लेख नाही, लेखी बघत नाही, तात्पुरता येऊन बोलणार. आता ते त्यांच्या सासऱ्याला बघताय. हा. सून ते सूनच असते, आयुष्य सुनाकडे. तिलाच आईचं प्रेम कळत असतं सुनाला. ते कळणारला कळत बाई, सगळ्यांना नाही कळत. काही ढासढूस करीते सुनाला, असं झालं तसं झालं. ते तर आहेच. मी स्वतः झट खाते, पण मी सुनाला कधी त्रास देत नाही. तर मग सासू तशीच पाहिजे ना, जीव लावण्यासारखी. मग सोना जीव लावते. तर आत्ताशी मम्मीला हे कळालेलं आहे इथं की इथे ना एंडोस्कोपी करायच्या आधी भूल देतात म्हणून. त्यांची एक हॉस्पिटलमध्ये पहिली पण केली होती, पण त्यात काही त्या रिपोर्टमध्ये ना काही दिसलं नव्हतं. पण आज आहे ना इथं त्यांना भूल देऊन एंडोस्कोपी करणार आहेत. आणि मागच्या वेळेस विदाऊट भूलची एंडोस्कोपी केली थी. म्हणजे त्यांनी आहे ना असं बिना भुलीचे ते पाईप पण ते काय असतात ते अशा आतमध्ये टाकून ती एंडोस्कोपी केली होती. तर आज भूल देणार आहे. तर मम्मीच्या आहे ना जीवात जीव आलाय थोडासा. आता बघू त्या काय म्हणतात. मम्मी आता भूल देणार आहे, आता वाट राहिली तुम्हाला भीती? नाही, मी म्हणते बाई 2 सुया द्या भुलाचे, 2. 2 का बरं? मिसरी लावता म्हणून? आणि मला भुलच चढणार नाही. मिसरी माहितीये ना. मी डॉक्टरला बोलणार आहे, मला 2 सुया द्या, तर भूल चढन, भूल नाही चढायची. म्हणजे मम्मी इथं दवाखान्यात आल्यात तरी म्हणून राहिलाय की मी मिसरी नाही घेऊन आले. म्हणजे बघितलं का किती मिसरी लवर आहे त्या. तू सुटणारच नाही. ते बी मला डॉक्टर जर तुला बोलले ना असं पण असं मला हे नाही. सांगा, तुम्ही जी मागच्या वेळेस केली तुमची ती विदाऊट भुलीची केली, तर कसा त्रास झाला होता? लय त्रास होता बापरे, ओरडत होते, मोठ्या मोठ्याने बोंबलत होते बाई. मी लय त्रास होता मला मारायचा. तर आहे ना आता मम्मीला पाणी वगैरे काहीच नाही पिऊन देऊ राहिलेत. आणि सकाळपासून त्यांनी काहीच नाही खाल्लेलं. तर त्या म्हणून राहिल्यात काय हो, पहिले वेळेस आले फर्स्ट टाइम ज्या दिवशी पाणी आलतो पाजू आम्ही, पाजू मारलं, त्या दिवशी आणि आज सोनोग्राफी दुसऱ्या करायची वेळेस होती आज म्हणून. बिन पाण्याचं मारलं. असं दवाखान्याची खेळ बाई काय. म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी आलो आम्ही त्या दिवशी सोनोग्राफी केली म्हणून तिथं पाणी पाजवलं खूप सारं. आणि आज एक घोट पिऊन द्याय ना पाणी. जे एवढ्या उन्हाळ्याची सकाळपासून अशीच बसल्यात. किती दवाखान्याचे अवघड काम आहेत बाई, बेकार आहे सगळं. असावं पण दवाखाना कोणाला नसावा बाई. मग काय, दवाखाना कोणालाच नसावा. आता असं वाटतंय काय करून काय नाही झालंय मला. पण जाऊ द्या ना, हे तर कळालं की इथं भूल देतात म्हणून. नाहीतर आता भूल देणार, मी डॉक्टरला म्हणणार आहे, मी मिस्त्री लावते, मला ना तुम्ही 2 इंजेक्शन द्या भूल. 2 द्या म्हणजे उठायलाच नको. 5 वाजेपर्यंत इथं झोपून राहतात. आहे ना माझी सून मला नाही आला मग रिक्षा करून घरी घेऊन जाईल. काय टेन्शन नाही, भूल देणार आहे म्हणल्यावर. असं झालं की मी गपचूप कधी पळून जाऊ. मला म्हणायच्या तिकडे जाय बरं तू. आणि इकडून कडे निघत होत्या, म्हणत होत्या चालले मी घरी, मला नाही करायचं. आणि लय कस तरी होईल, लय दुखन, लय असं होईल, लय तसं होईल. तर आता भूलचं माहीत झालं म्हणल्यावर थोडं बरं वाटतंय मला पण आणि यांना पण. आता आलाय आमचा नंबर आणि आम्ही चाललो आतमध्ये. डॉक्टरने आता सांगितलेली आहे एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी. तर ते म्हटले की पहिले ब्लड टेस्ट घेऊन टाका, कारण एंडोस्कोपी आधी मला ब्लड रिपोर्ट्स लागतील बघा. तर आता पहिलेच यांना टेन्शन येऊ राहिलं. यांचं तोंड बघा तुम्ही, मागं कसं तोंड करू राहिलं. त्या आता सांगितलेलं आहे भूल आहे तरी पण. आता बघू, ह्या टेस्ट करायच्या आहेत आता सध्याला. ह्या टेस्ट झाल्यानंतर मग एंडोस्कोपीला जाणार.
तर मम्मीनं आहे ना भूल देऊन ते सगळं एंडोस्कोपीचं पाईप आतमध्ये घातला होता आणि मी पण आतमध्ये होते. तर मला पण दिसलं सगळं, म्हणजे मला सगळं टीव्हीवर वगैरे दाखवलं. तर आता बघू रिपोर्टमध्ये काय काय नाही ते डॉक्टर आता सांगतीलच. तर मम्मीला आता भूल सध्याला पण आहे, त्यामुळं मग थोडा वेळ आराम करायला लावलेला आहे. या मम्मी झोपल्यात, आणखी यांची भूल नाही उतरलेली, चक्कर आल्यावानी होते त्यांना. तर आता आहे ना आम्ही इथं हॉटेलमध्ये आलो आणि पहिले ना मम्मीने हे मेन्यू कार्ड बघितलं आणि त्याच्यानंतर म्हणलं मला जेवायचंच नाही, कारण का जर भाजीची प्राइस आहे ना 300 रुपये म्हणे. आता दवाखान्यात एवढे पैसे घातले आणि आता इकडं खायमध्ये घालायचे का, म्हणजे सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं तरी पण पैशाचा विचार डोक्यात. मग यांना मी फोन लावला, म्हणलं मम्मी काय खाऊ नाही राहिल्या. यांनी समजून सांगितलं गपचूप खाऊन घे म्हणे, चक्कर येऊन पडशील. मग आताशी बसल्यात, नाही ते एवढ्या वेळची इथं म्हणून राहिल्यात. नको नको चल चल उठ, मी ऑर्डर देऊ राहिले. नको नको नका देऊ, तुम्ही ऑर्डर देऊच नका म्हणे. हिचं काय ऐकता एवढं डेंजर एक्सपिरियन्स. पैसे घालून नाही वाटत आम्हाला, पैसे घालायला नाही आवडत. पैसे नाही घालू वाटत. मला म्हणत होत्या एक काम कर मी जेवत नाही, तू आहे ना घरी पार्सल घेऊन जाय आणि घरी तुम्ही सगळे खा, पण मला नाही खायचं. याच्या मागच्या दिवस आम्ही वाईट काढले, त्याच्या माग आम्ही ते आहे, पण आता चांगले दिवस आहे ना, मग जगून घ्यायचं. किती दिवस आहे आपले? मागच्या दिवस आठवण्यात येत आम्हाला. पण आपले दिवस किती आहेत, मग जगून घ्यायचं ना. जेवढे दिवस आपले चांगले आहेत तेवढे जगून घ्यायचे. इथून माग वाईट काढले, आता चांगले जगून घ्यायचे सवय ना. नाही एवढे पैसे घालून हॉटेलमध्ये जेवायची, कधी सवय नाही, कधी सवय. आता जेवून घ्या मस्त पैकी, पोटभर जेवा. ते सकाळपासून काही खाल्लेलं नाही. पोटभर जेवतात, पोटभर जेवण. पाणी पण नाही दिलं सकाळपासून, 2 ते 3 घोट दिले फक्त पाण्याचे. काय बाई, एक येत एक जात, एक पण कोणी येईना. अजून नुसतं ऑर्डर देऊन बसलो तर आम्ही. हॉटेलमध्ये हे असंच होत असतं की जोपर्यंत आपली ऑर्डर येत नाही ना तोपर्यंत याची आली त्याची आली आपल्याला वाटतं आपलंच आलंय म्हणून, आणि मग त्याच्यात आपल्याला मोठा पचका होतो. आता मम्मीला लागलेलं आहे भूक, त्याच्यामुळं कुणी पण येतं इकडून तिकडून तर वाटू राहिलंय की आपलं आलंय म्हणून ऑर्डर. समोर हे बघा ताटात ठेवलंय, लोणचं ठेवलंय आणि त्याच्यानंतर ऑर्डरचा काही पत्ता नाही. हे काय लवकर घेऊन येत नाही. आता बुक करा नुसतं तुम्ही. एक काम करा, चमच्यान प्लेट वाजा. तेच बाकी राहिले आता असं वाजवायचं. ते नाही का मध्ये एक ट्रेंड चालू होतं, खाणे को देव रे, त्या टाईप ओरडावं लागेल. मम्मी आली आता भाजी वासुरू, ते चमचा पडत. काम बाई घेऊ द्या थोडस. घ्या मसाला आहे काय ते. काय म्हणलंय, नुसता मसाला दिलाय. एक पनीर दाखवलंय फक्त. हा लावा. जाऊ द्या, घ्या खाऊन.